तुम्ही तुमचं वय किती सांगितलं होतं? किती म्हणाला होतात वय? 55 सर. आज असं का विचारता? वाव, वाटत तर नाही की तुमचं वय इतकं असेल, पण वयाच्या मानाने तुम्ही खूपच काम करताय. तुमचं मूळ गाव कोणतं? रत्नागिरी सर. आणि हे शेफचं शिक्षण कुठून घेतलं? मुंबई सर. तेव्हा मुंबईमध्येच फक्त चांगलं शिक्षण मिळत होतं ना. आणि याआधी कुठे कामाला होता? मुंबई सर. मुंबईमध्ये एक 5 स्टार हॉटेल आहे, तिथे शेफ म्हणून काम करत होतो. मग नंतर मुंबईचं वातावरण मला तेवढं काही जमलं नाही, म्हणून मी मुंबई सोडली आणि पुण्यात शिफ्ट झालो. आता पुण्यातच असतो. कूल कूल. सर, आज हे सगळं तुम्ही अचानक का विचारताय? मॅडम यार, ही रियालिटी नसली तरी काय सुंदर स्वप्न होतं यार. सिद्धिराज काळे पाटील. कसं आहे ना, हॉल मधून बेडरूम पर्यंतचा प्रवास तुम्ही यशस्वीरित्या पार पाडलाय. आता फक्त जमीन टू बेड एवढाच प्रवास बाकी, आणि तोही तुम्ही पार कराल. आपल्याला काही नाहीये, अजिबात काही नाहीये. भावना मॅडम जसं बोलतील तसं होऊ द्यायचंय. वा, त्याचप्रमाणे गणपती बाप्पाची पूजा आणि आरती करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. आणि म्हणूनच सिंचना, मला असं वाटतं की यावर्षी विसर्जनाच्या आधीची उत्तर पूजा आणि आरती तुझ्या हस्ते व्हावी. अगदी बरोबर. आई, मी बरोबर बोलतोय ना? काही हरकत नाहीये ना तुझी? चालेल ना? न चालायला काय झालं? अरे, स्त्री पुरुष हा भेदभाव आपण करतो. देवाला सगळे भक्त सारखे असतात बघ. मला तुझा निर्णय अगदी मान्य आहे बघ. सिंचना, तू कर ग पूजा. थँक्यू बाबा. पण हे सगळं करण्यासाठी मला हरीशने पण मदत केली आहे, त्यामुळे पूजा आणि आरती आम्ही जोडीने करतो.
बस बस चला चला थांबा. निघूया चला नाही नाही आई, अजून मेन सरप्राईज तर बाकी आहे. आता आणखीन काय आहे? एकच मिनिट हा, थांबा. वाजंत्री, हो द सुरू.